नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे खूप महत्वाचा आहे. ज्या महिलांची ई-केवायसी झालेली नाही त्यांच्यासाठी. बघा, ही जी माहिती माझ्याकडे आलेली आहे स्वतः महिलांनी मला फोन करून सांगितलंय. मला काही महिलांचे पुण्यामधून फोन आलेले आहेत. बऱ्याच महिला मला महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामधून कॉल करत असतात, ज्यांच्याकडे माझे नंबर आहेत. आणि मला अंगणवाडी ताईंकडनं सुद्धा हे कळलेलं आहे. कारण आता परवाच एका अंगणवाडी ताईंकडे जाऊन महिला त्यांच्याशी भांडण करत बसल्या होत्या की आमची केवायसी करून द्या. तर याच मुद्द्यावर माझा आजचा व्हिडिओ आहे. त्यामुळं या व्हिडिओमध्ये काय माहिती देणार आहे तुमच्यासाठी पण आणि सरकारसाठी पण माझी माहिती आहे. त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. मला परवा एका ताईचा कॉल आला होता. मी माझ्या लाईव्हला पण सांगितलं होतं त्या दिवशी थोडक्यात माहिती. आता त्या ताईंचा मला फोन आला. त्या ताईंनी मला सांगितलं की ताई, मी केवायसी केली होती, पण मला कळतच नाहीये की माझी केवायसी अपडेटच झालेली नाही तिथं, कारण माझा हप्ता बंद झालेला आहे. मग मी त्यांना जे बोलायचं ते बोलले. मग त्यांना मी म्हणलं, ताई सध्या कुठेच केवायसी नाहीये, तुम्ही विनाकारण आता कुठेही धावपळ करू नका. तेव्हा त्यांनी मला माहिती दिली की नाही, केवायसी तर चालू आहे ताई. अशी माहिती पण येते बऱ्याच ठिकाणावरून की केवायसी चालू आहे. मला पण फोन आला होता की 400 रुपये 500 रुपये असं काहीतरी द्या, तुमची केवायसी आम्ही करून देऊ. मग तेव्हा ते काय सांगतात माहिती आहे का, आम्हाला डिटेल पाठवा, 500 रुपये पाठवा, आम्ही तुमची केवायसी करून देऊ. मग हे बघा, काही महिलांना, ज्या महिलांना माहित नाही की केवायसी सध्या सुरू आहे का नाही, त्या महिलांना वाटतं चला केवायसी चालू आहे ना, मग घेऊ आपण त्यांच्याकडनं केवायसी करून. आणि आमच्या महिला ह्या बोळ्या बाबड्या अशा लोकांवर विश्वास ठेवतात. त्यांना असं वाटतं जाऊ दे, 500 रुपये गेले तर गेले, पण आपल्याला दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात ना, मग आपण त्याच्या अंतर्गत केवायसी करून घेऊ, महिन्याला पैसे मिळतील. बरोबर, हा एक मुद्दा झाला. आणि महिलांची इथं पैशाची फसवणूक होत आहे सध्या तरी. बाकी अजून इतर तर मध्ये जळगावमध्ये एक फसवणूक झाली एका ताईंची, तर ती मी सांगितलं होतं तुम्हाला. पण आता एवढी तर माहिती आलेली आहे की सध्या पैशाची फसवणूक महिलांची सुरू आहे केवायसीच्या नावाखाली. आता दुसऱ्या मुद्द्याकडे येऊ. आता अंगणवाडी ताईंकडे जेव्हा ह्या महिलांना कळतं ना की केवायसी चालू आहे आणि अंगणवाडी ताई केवायसी करत नाही, मग त्यांना जाऊन या महिला आहेत ना बोलतात, म्हणतात का तुमच्याकडे केवायसी कशी काय चालू नाही, आम्हाला तर कळलं केवायसी चालू आहे. लोक तर म्हणतायत पैसे द्या आणि केवायसी करून घ्या. बरोबर, मग त्या अंगणवाडी ताईंशी या महिला भांडण करत बसतायत, म्हणतायत तुम्ही आमची केवायसी करून का देत नाही, आम्ही आता केवायसी चालू आहे, आम्हाला कळलंय केवायसी चालू, तुम्ही का आमची केवायसी करून देत नाही लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत. अक्षरशः त्या अंगणवाडी ताईंनी मला कॉल केला आणि मला त्या महिलांशी त्या दिवशी बोलायला लावलं. म्हणलं ताई तुम्ही बोला, ह्यांना मी किती वेळा सांगितलंय की केवायसी चालू नाही, पण या महिला ऐकतच नाहीयेत. या म्हणतायत की बाहेर केवायसी चालू आहे, आमची केवायसी करा. आता आम्ही कुठून केवायसी करायची तुम्ही सांगा आम्हाला. तेव्हा तिथल्या समोरच्या ज्या महिला होत्या ना, त्या महिलांशी मी फोनवर बोललेली आहे की आता सध्या कुठेच केवायसी चालू नाही, तुम्ही विनाकारण कुठेही धावपळ करू नका. या महाराष्ट्रात काय, या जगात तुमची या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत सध्या केवायसी कोणीच करून देऊ शकत नाही. मी सुद्धा करून देऊ शकत नाही. मी स्वतः सुद्धा तुमची केवायसी योजनेच्या अंतर्गत करून नाही देऊ शकत आणि कोणीच नाही करून देऊ शकत. का नाही करू शकत? कारण ज्या पोर्टलवर लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आपली केवायसी झाली होती अगोदर, आता ते पोर्टलच बंद आहे. आता बऱ्याच महिलांचं म्हणणं आहे की ताई आमचे जुने फॉर्म, म्हणजे आम्ही जे अगोदर फॉर्म भरले ना, ते फॉर्म पण आमचे ओपन होत नाहीत, तिथे कुठले कागदपत्र अपलोड होत नाहीयेत. जे काही महिलांचे कागदपत्र चुकलेत ना, तर ते कागदपत्र अपलोड होत नाहीयेत. मग केवायसीचं पोर्टल कुठं चालू आहे, कोण केवायसी करून देतंय, कोण तुम्हाला चुकीची माहिती देतंय? मला एक सांगा, आपण चुकीचे व्हिडिओ, बरोबर, चुकीच्या पोस्ट इकडच्या तिकडच्या उचलून गावभर शेअर करत असतो, नको ती माहिती शेअर करत असतो. त्यापेक्षा कृपया करून या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. असा विचार नका करू की मला लाखो करोडो रुपये मिळतील तुम्ही माझ्या व्हिडिओला शेअर केल्यामुळे. असं काही नाही, हा तुमचा टोटली गैरसमज आहे. एवढी चांगली प्रत्यक्षात माहिती तुम्हाला मी आज दिलीये की, आणि का दिलीये बघा, तुमची केवायसी झाली असेल, तुम्हाला हप्ता मिळत असेल, तरी सुद्धा या व्हिडिओला शेअर करा. कारण या महिलांची जी फसवणूक होत आहे, पैशाची आर्थिक फसवणूक, ते कुठेही व्हायला नको. त्या अंगणवाडी ताईंना जिथे त्रास होतोय, किंवा आता बघा त्या महिला अंगणवाडी ताईंकडे गेल्या, त्या महिलांना पण त्रास झाला ना, जायचा यायचा खर्च, लांब जायचा असेल, मग तो मानसिक त्रास, कोणी शेतात कामाला जातं, कोणी रोजंदारीवर जातं, तिथं मग खाडा होणार, किती सारे प्रॉब्लेम आहेत, किती त्रास होतो सगळ्यांना.
सांगते ना केवायसी नाहीये चालू. आणि या व्हिडिओच्या अंतर्गत मी सरळ सरळ महायुती सरकारला, महिला व बाल कल्याण विभागाला विनंती करते, तात्काळ आणि लवकर ही केवायसी चालू करा. मी तुम्हाला सांगतेय की माझ्या संपर्कामध्ये अशा कितीतरी महिला आहेत ज्यांची केवायसी पात्र असूनही झाली नाही, पात्र असून सुद्धा झालेली नाही विविध कारणांमुळे. त्यामुळे एकदा केवायसीचं पोर्टल चालू करा. कुठल्याही महिलांची फसवणूक होऊ नये या योजनेच्या अंतर्गत, आणि कुठलंही गालबोट या योजनेला लागू नये हा माझा प्रामाणिक उद्देश आहे पहिल्या दिवसापासून योजनेच्या. मला कितीतरी महिला योजनेच्या अंतर्गत कनेक्ट आहेत. माझ्याकडे आता 10,000पेक्षा जास्त महिला आहेत ज्यांची केवायसी झालेली नाही महाराष्ट्रामधून, ज्या पात्र आहेत पण केवायसी झालेली नाहीये. त्यामुळे सांगतेय, सरकारला विनंती करते, वेळोवेळी मी निवेदन सुद्धा दिलेली आहेत आणि आता परत निवेदन पण देणारच आहे मी की ही केवायसी एकदा चालू करा, फक्त एकदा. या महिलांचा विचार करा एकदा आणि केवायसी चालू करा. मला एवढंच सांगायचंय. पात्र ठरल्या तर लाभ द्या, बरोबर, नाही ठरल्या पात्र तर लाभ देऊ नका, पण कृपया करून केवायसी चालू करा. कारण या महिलांची केवायसी न झाल्यामुळे त्या तर परेशान होतच आहेत, पण दुसऱ्यांनाही त्यांच्यामुळे परेशानी होतीये, किंवा जो मानसिक ताण होतोय तो पण होतोय, फसवणूक होतीये, आर्थिक ती तर वेगळीच होते. तर हे सगळं थांबवायचं असेल तर केवायसी लवकरात लवकर चालू करा. मला एवढंच या व्हिडिओच्या अंतर्गत सरकारला सांगायचं आहे. बाकी सगळी माहिती वेळोवेळी मी सर्वांना देतच आहे. आता या व्हिडिओला मी का शेअर करू, मला काय घेणं देणं आहे. तुम्ही योजनेचा लाभ घेत नसाल तरी या व्हिडिओला शेअर करा. कोणी असा विचार नका करू की मी कशाला शेअर करू, माझा काय संबंध आहे. अशीच खात्रीपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.